दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. ड्राय डे दिवशी पारद पोलिसांची मोठी कारवाई. वालसावगीत 54,900 रुपयांची देशी दारू जप्त. जालना जिल्ह्यातील पारद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्राय डे दिवशी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. वालसावंगी येथे एकाच वेळी 3 ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी 54,900 रुपये किमतीची देशी दारू जप्त केली असून 3 आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिनांक 25 जुलै 2026 रोजी ड्राय डेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कडक नजर ठेवण्यात येत होती. त्यावेळी पारद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वालसावगी तालुका भोकरदन येथे बेकायदेशीर दारू साठवणूक आणि विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ पथक तयार केले आणि एकाच वेळी 3 ठिकाणी धाड टाकत ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईत आरोपी दिगंबर नारायण सुरडकर वय 58 वर्ष राहणार वालसावगी यांच्याकडून सकू संत्रा देशी दारूच्या 360 बाटल्या किंमत 18,000 रुपये जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपी तुकाराम हरी वाघ वय 40 वर्ष राहणार वालसावगी यांच्याकडून 330 बाटल्या किंमत 16,500 रुपये जप्त करण्यात आल्या. तर आरोपी रमेश साळुबा वाघ वय 38 वर्ष राहणार वालसावगी यांच्याकडून 408 बाटल्या किंमत 20,400 रुपये जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 1,098 बाटल्या देशी दारू आणि 54,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा घातला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष माने, पीएसआय नेमाने, हेड कॉन्स्टेबल सिनकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पाटील, संतोष जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडले. दक्ष पोलीस न्यूजसाठी विलास हिवाळे, जालना. अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.